इकडे आता प्रवास चालू झाला आहे आमचा बोटीतून आणि फर्स्ट टाइम बोटीमध्ये बसलो आहे आम्ही सगळेजण, म्हणजे मुलं आणि मी आणि मिस्टर. आणि आता किल्ल्याजवळ येऊन पोचलो आहे आम्ही. खूप सुंदर नजारा आहे किल्ल्याचा आणि पाण्यामध्ये तो खूप छान वाटतंय. आणि मुलांना एक्साइटमेंट सुद्धा आहे. इकडे बघू शकता अजून आमच्यासोबत सुद्धा खूप मंडळी आहेत जी किल्ल्याला भेट देण्यासाठी जात आहेत. आणि हे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार. खूप छान तटबंदी बघायला मिळते. आहे महाराजांचं मंदिर. इकडे किल्ल्याच्या परिसरामध्ये खूप छोटी छोटी दुकानं आहेत खाऊची वगैरे. ऊन पण खूप जास्त झालंय आणि असं मॅट मारलेलं आहे वरती. इकडं आहे शिवाजी महाराजांचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. आणि मंदिरात आल्यानंतर इतकं शांत वाटत होतं. बाहेर तर खूप ऊन लागत आहे. मंदिरमध्ये आतमध्ये रेकॉर्डिंग वगैरे करायला मिळत नाही, असं बोर्ड लावलेलं आहे. रेकॉर्डिंग वगैरे कोणी करू शकत नाही, व्हिडिओ वगैरे काढू नका असा बोर्ड होता, त्यामुळे मी काय आतमध्ये व्हिडिओ काढला नाही. आणि इकडं आहे एक विहीर. इकडं आहे भवानी माताचं मंदिर. मंदिर सुद्धा खूप छान बांधलं इकडं. आता नवीन टेक्स्चर मध्ये फरची वगैरे बसवलेली आहे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. इकडून समुद्र नजारा खूप छान दिसतोय समुद्राचा. इकडचे तांदूळ भवानी मंदिरच्या समोरचे तांदूळ ठेवले होते देवीच्या समोरचे बघा. इकडची तटबंदी बघू शकता किती उत्तमरित्या आहे. आणि इकडून दिसणारा समुद्र किनारा तर एक नंबर वाटत होता. व्ह्यू खूप छान होता. आम्ही फोटो सुद्धा काढले इकडं. समुद्राच्या लाटा पूर्ण तटबंदीवर येऊन आपटत होत्या. बघायला सुद्धा खूप सुंदर वाटत होतं. लाटा शुभ्र दिसत आहेत. दगडात दगड कसे मापात बसलेले बघा की होते. किल्ला फिरून आल्यानंतर आम्ही इकडं मालवणमध्ये जेवण केलं. त्याच्यामध्ये बांगडा थाली ऑर्डर केली होती. खूप सुंदर जेवण होतं इकडे. हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करू. मी जेवण करून घेतो. चला.